संध्याकाळची वेळ होती. सगळं कुटुंब घरात बसून हसत खेळत गप्पा मारत होतं. वातावरण एकदम सुखद होतं. तेवढ्यात अचानक कोणीतरी दरवाजावर जोरजोरात ठोके मारायला सुरुवात केली. छोटा मुलगा अरुण उठून दरवाजा उघडायला गेला, पण दरवाजा उघडताच समोर जे दिसलं ते पाहून तो सुन्न झाला. समोर एक बाई उभी होती, अत्यंत खराब अवस्थेत. चेहऱ्यावर थकवा, डोळ्यात पश्चातापाचे अश्रू. जणू काही खूप मोठा गुन्हा तिच्या छातीत बोचरा बनून बसला होता. ती बाई अरुणला पाहताच अचानक गुडघ्यांवर कोसळली आणि रडतच त्याचे पाय पकडले. तिच्या सुस्काऱ्यात एक हळूवार वेदना होती. तिच्या तोंडून फक्त एकच शब्द बाहेर पडला, अरुण, मला माफ कर. माझ्याकडून खूप मोठी चूक झाली, प्लीज. पण अरुणचा चेहरा कठोर होता, डोळ्यात राग होता. त्याने लगेच पाय मागे घेतले आणि जड आवाजात म्हणाला, तुझी चूक इतकी मोठी आहे की तिला माफ करणं अशक्य आहे. ती बाई रडत होती, गयावया करत होती, पण अरुण हल्ला सुद्धा नाही. अखेरी बाई कोण होती? तिने असं काय केलं होतं की अरुण तिला कधीच माफ करू इच्छित नव्हता? ही संपूर्ण सत्यकथा जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आणि हो, व्हिडिओला लाईक करा आणि आमचा चॅनल सूरज व्हॉइसला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण तुमचा सपोर्ट आमच्यासाठी फार महत्त्वाचा आहे. ही कथा एका छोट्याशा गावाची आहे. तिथे एक सामान्य पण सुखी कुटुंब राहत होतं. त्या कुटुंबात आई वडील आणि त्यांची 2 मुलं राहत होती. मोठा मुलगा दीपक आणि लहान अरुण होता. दीपकचं लग्न झालं होतं, त्याला मुलंही होती आणि तो एका खाजगी कंपनीत काम करत होता. अरुणही लग्नाच्या वयाचा झाला होता आणि घरच्या शेतीची जबाबदारी त्याच्यावर होती. त्यामुळे आई वडील त्याच्या लग्नाची काळजी करू लागले. काही वेळाने अरुणसाठी एक मुलगी पाहण्यात आली. तिचं नाव सुमन होतं. सुमन ही शिकलेली मुलगी होती आणि तिला लग्नानंतरही शिक्षण चालू ठेवायचं होतं. ही अट तिने अरुणच्या कुटुंबांसमोर ठेवली. अरुणच्या कुटुंबाला यामध्ये काहीही हरकत नव्हती. त्यांना शिक्षणाचं महत्त्व माहीत होतं. अरुणने सुमनचा फोटो पाहिला आणि तिला पाहता क्षणी पहिल्याच नजरेत पसंत केलं. नंतर लग्न पक्क झालं. सगळ्या लग्नाच्या रीतिरिवाजानंतर सुमन अरुणच्या घरी आली. सुरुवातीचे दिवस खूप छान गेले. सुमनच्या शिक्षणाला सगळ्यांनी पाठिंबा दिला. तिला वेळ मिळावा म्हणून सगळे मदत करत होते. घर सुखी आणि समाधानी होतं. उत्पन्नही इतकं होतं की सगळं आरामात चालायचं. वेळ पुढे सरकत गेला आणि अरुण सुमन यांचं एकमेकांवरचं प्रेम खूप वाढलं. दोघं रात्री एकत्र भविष्याची स्वप्न पाहू लागले. सुमन सरकारी नोकरी मिळवेल आणि त्यामुळे घरची परिस्थिती अजून चांगली होईल, हे त्यांचं स्वप्न होतं. सुमनने बँकेच्या PO पदासाठी परीक्षा दिली होती. त्या परीक्षेचा निकाल आला, पण ती काहीच मार्कांनी नापास झाली. त्या दिवशी तिचं मन तुटलं. ती खूप निराश झाली. पण अरुणने तिला धीर दिला आणि म्हणाला की घाबरू नकोस, पुढच्या वेळी नक्की यश मिळेल. सुमनने पुन्हा अनेकदा प्रयत्न केला, पण प्रत्येक वेळी 2-4 मार्कांनी ती मागे पडली. शेवटी ती पूर्णपणे खचून गेली आणि तिने शिक्षण सोडायचं ठरवलं. पण अरुणने पुन्हा तिला धीर दिला आणि म्हणाला, स्वप्न सहज पूर्ण होत नाहीत, अजून एकदा प्रयत्न कर. ते म्हणतात ना की प्रयत्नार्थाशी परमेश्वर, म्हणूनच प्रयत्न सोडू नकोस. सुमनने पुन्हा एकदा तयारी केली आणि यावेळेस परीक्षा पास झाली. जशी फायनल मेरिट लिस्ट येणार होती तसंच तिला एका एजंटबद्दल माहिती मिळाली, जो पैसे घेऊन सरकारी नोकरी लावतो म्हणे. सुमनने ही गोष्ट अरुणला सांगितली आणि म्हणाली, जर आपण 10 लाख रुपये दिले तर माझी नोकरी पक्की होईल. हे ऐकून अरुण चकित झाला. त्याच्याकडे एवढे पैसे नव्हते. त्याने याबद्दल घरात सांगितले, पण तिथंही काही मार्ग निघाला नाही. अरुण फारच त्रस्त झाला. तेव्हाच एका मित्राने त्याला सल्ला दिला की मित्रा, तुमची जमीन विक. म्हातारे लोक म्हणतात जमीन अडचणीच्या वेळेस उपयोगी येते. अरुणला ही गोष्ट योग्य वाटली. तो घरी आला आणि वडिलांपुढे प्रस्ताव मांडला. हे ऐकताच वडील रागाने भडकले. ही आपल्या पूर्वजांची जमीन आहे. आपण फक्त
त्या जमिनीवर काम करणारे कामगार आहोत. त्यावर आपला मालकी हक्क नाही. आपले काम संपले की आपण ती जमीन आपल्या पुढील पिढीकडे सोपवायची. त्यामुळे तिला विकणं शक्यच नाही. पण नंतर जेव्हा थोडा वेळ गेला, वडिलांचा राग थोडा शांत झाला, तेव्हा त्यांनी समजावत सांगितलं की बाळा, मान्य केलं की जमीन विकून पैसे दिले आणि नोकरी लागलीच नाही तर काय करशील? पण अरुणवर प्रेमाचं वेडच चढलेलं होतं. त्याने हट्टाने आपल्याच आई वडिलांशी वाद घातला. शेवटी वडील खूप दुखावले गेले आणि त्यांनी ठरवलं, जर याला आपल्या वाट्याची जमीन विकायचीच आहे तर याला वेगळं करून टाका. नंतर जे करायचे ते करो. भावांचं विभाजन झालं. मोठा भाऊ दीपक पुटपुटून रडला, कारण त्याला कधीच वाटलं नव्हतं की त्यांचं घरानं तुटावं. पण आता काहीच करता येणार नव्हतं. अरुणने आपल्या वाट्याची जमीन विकली आणि वेगळं होऊन आपल्या पत्नीच्या नोकरीसाठी सर्व पैसे खर्च केले. काही काळाने सुमनची सरकारी नोकरी लागली आणि घरात आनंदाचं वातावरण निर्माण झालं. पण हळूहळू परिस्थिती बदलत गेली. सुमन दररोज बँकेत कामाला जाऊ लागली आणि अरुण घरी एकटा राहू लागला. सुरुवातीला सर्व काही ठीक होतं, पण सुमनच्या सहकाऱ्यांनी तिच्या मनात विष ओतायला सुरुवात केली. तू कमावती आहेस आणि तुझा नवरा घरी बसून आहे, अशा नाताचं काय उपयोग? सुरुवातीला सुमनने या गोष्टींकडे दुर्लक्ष केलं, पण हळूहळू या विचारांनी तिच्या मनात घर केलं. तिने विचार करायला सुरुवात केली, मी कमावती आहे तर मला याहून चांगला नवरा मिळू शकतो. हा बेरोजगार माझ्या कशाचाच उपयोगाचा नाही. मग सुमन अरुणशी विचित्र प्रमाणाने वागू लागली. अरुणला तिच्यात होणारा बदल जाणवू लागला. एक दिवस अरुणने विचारलं, सुमन, तू काही दिवसांपासून वेगळीच वागत आहेस. काही अडचण आहे का? सुमनने टाळाटाळ केली, पण जेव्हा अरुणने वारंवार विचारलं तेव्हा एक दिवस ती चिडून ओरडली, हो, अडचण आहे. तू बेरोजगार आहेस आणि माझ्या कमाईवर जगतोयस. मला हे नातं नकोय. हे ऐकून अरुणच्या पायाखालची जमीनच सरकली. त्याला समजलंच नाही की सुमन असं बोलू कशी शकते. त्याने तर तिच्या नोकरीसाठी आपल्या पूर्वजांची जमीन विकून टाकली होती. त्याने तिला समजवायचा खूप प्रयत्न केला, सुमन, असं नको म्हणूस. मी कुठलीही नोकरी करेन, पण तू असं विचार करू नकोस. पण सुमन आता पूर्णपणे बदलली होती. तिने अरुणशी भांडण केलं आणि रागात घर सोडून माहेरी निघून गेली. सुमनच्या आई वडिलांना जेव्हा हे कळलं तेव्हा त्यांनी तिला समजावलं, बेटी, तू काय करत आहेस? त्याने तुझ्यासाठी सर्व काही गमावलं आणि तू त्याला सोडतेस. पण सुमन आता कोणाचंही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती. तिने आपल्या आई वडिलांशीही भांडण केलं आणि एका भाड्याच्या घरात राहायला गेली. त्यानंतर तिने कोर्टात घटस्फोटाचा अर्ज दाखल केला. जेव्हा अरुणच्या हातात कोर्टाची नोटीस आली तेव्हा त्याच्या आत्म्यालाही हादरा बसला. त्याला विश्वासच बसला नाही की जिच्यासाठी त्याने सर्वस्व गमावलं ती त्याला असा धोका देईल. त्याने शेवटचा प्रयत्न म्हणून सुमनशी बोलायचा प्रयत्न केला. तो गयावया करत म्हणाला, सुमन, प्लीज मला माफ कर. मी काहीही करेन, पण असं करू नकोस. पण सुमन आता पुन्हा कधीच मागे वळून पाहायला तयार नव्हती. तिने थेट उत्तर दिलं, मला आता तुझ्यासोबत राहायचंच नाही. आणि अशा प्रकारे ज्याच्या प्रेमासाठी अरुणने आपला परिवार, जमीन, सगळं काही गमावलं, तेच प्रेम शेवटी त्याला सोडून गेलं. घटस्फोट झाला. अरुण आपल्या घरी परतला, पण आता त्याच्या चेहऱ्यावर हसू उरलं नव्हतं. सुमन आता भाड्याच्या घरात एकटीच राहत होती. अरुणच्या बदललेल्या स्वभावामुळे त्याचे आई वडील चिंतेत होते, पण ते त्याच्याशी काही बोलले नाहीत. काही महिने गेले. एक दिवस अरुणचा मोठा भाऊ दीपक याला बातमी मिळाली, अरुण दारूच्या नशेत रस्त्यावर पडला आहे. हे ऐकून दीपक हादरला. त्याला हे सगळं सहन झालं नाही. आई वडिलांची पर्वा न करता त्याने अरुणला उचलून आपल्या घरी आणलं. दुसऱ्या दिवशी जेव्हा अरुण शुद्धीत आला तेव्हा तो दीपकच्या घरी होता. त्याला समजलं की मोठ्या भावाने त्याला वाचवलं आहे. तो शांतपणे निघून जायला लागला, पण त्याच्या वडिलांनी हातात काठी घेऊन त्याला थांबवलं. हा काय नवीन धंदा चालू केलायस? संपूर्ण गावात आपली नाचक्की झालीये. अरुण काही वेळ गप्प राहिला, पण जेव्हा वडील जास्त बोलू लागले
तेव्हा त्याच्या डोळ्यात अश्रू आले. तो वडिलांच्या पायांवर कोसळला. बाबा, ही काठी तुम्ही माझ्या अंगावर मारा. मी दोषी आहे. तुम्ही मला खूप समजावलं, पण मी त्या सुमनच्या प्रेमात आंधळा झालो होतो. माझं घर सोडलं, पण शेवटी माझं घरच माझं खरं घर निघालं. हे ऐकून आईचा जीव थरथरला. ती धावतच आली आणि आपल्या मुलाला मिठीत घेतलं. बाळा, शांत हो. जे झालं ते विसर. पण असं करून तुझं स्वतःचं आयुष्य बर्बाद करू नकोस. आम्ही तुझ्या सोबतच आहोत. वडिलांच्याही डोळ्यात अश्रू आले. मोठा भाऊ दीपकने त्याच्या डोक्यावरून हात फिरवला. अखेर संपूर्ण कुटुंबाने एक मोठा निर्णय घेतला. ज्यामुळे भिंत उभी राहिली होती ती पाडून टाकली गेली. संपूर्ण कुटुंब पुन्हा एक संत झालं. अरुण हळूहळू पूर्वपदावर येऊ लागला. मोठ्या भावाने त्याला शेतीची जबाबदारी दिली. अरुण पुन्हा शेतात काम करू लागला, पण त्याच्या मनात अजूनही सुमनची आठवण होती आणि आता त्याला कोणत्याही प्रकारे बदला घ्यायचा होता. एक दिवस तो आपल्या शहरातील जुन्या मित्राला भेटला. अरुणने आपलं सगळं दुःख त्याच्या समोर उघडलं. अरुणचा मित्र त्याची पूर्ण गोष्ट शांतपणे ऐकून घेतो आणि मग काही वेळ विचार करून म्हणतो, अरुण, जर तुझ्या बायकोने लाच देऊन नोकरी मिळवली असेल तर तू तिच्या विरुद्ध तक्रार करू शकतोस. तिची ती नोकरी, जिला ती इतकं अभिमानाचं कारण समजते, तीच हरवेल. हे ऐकून अरुणच्या मनात एक नवीन आग पेटली. त्याने हेच करायचं ठरवलं. त्याने काही पुरावे जमा केले. जुने बँक व्यवहार, काही कॉल रेकॉर्डिंग्स आणि एक छोटासा व्हिडिओ ज्यात ती पैसे देताना दिसत होती. लवकरच त्याने पोलीस ठाण्यात सुमन विरुद्ध तक्रार दाखल केली. तपास सुरू झाला आणि काही दिवसातच सत्य समोर आलं. सुमनने खरोखरच लाच देऊन नोकरी मिळवली होती. त्याचा परिणाम असा झाला की तिची सरकारी नोकरी गेली आणि ज्या एजंटने ती नोकरी लावली होती त्यालाही अटक झाली. सुमनला खूप मोठा धक्का बसला, पण तिच्यात अजूनही अहंकार उरला होता. ती म्हणाली, काही हरकत नाही, मी शिकलेली आहे, प्रायव्हेट नोकरी करून जगेन, मला कुणाची गरज नाही. काही दिवसांनी अरुण आपल्या कुटुंबासोबत गप्पा मारत होता. त्याच्या डोळ्यात एक वेगळंच समाधान होतं. त्याने आई वडिलांना सांगितलं, ज्याचा तिला इतका गर्व होता तेच मी तिच्यापासून हिरावून घेतलं. ती आता रस्त्यावर आली आहे. वडिलांनी खोल श्वास घेत म्हणाले, बेटा, आता तुझं सूड पूर्ण झालं आहे. आता उरलेलं आयुष्य शांततेत जग. तेवढ्यात दारावर कोणीतरी टकटक केल्याचा आवाज आला. सगळे चकित होऊन दरवाजाकडे पाहू लागले. अरुणने दरवाजा उघडला आणि समोर उभी सुमन दिसली. तीच सुमन जिला एकेकाळी या घराचा अभिमान होता, पण आज तिची अवस्था पाहून तिला ओळखणंही कठीण झालं होतं. तिचे कपडे फाटके, चेहऱ्यावर थकवा, डोळ्यात अद्बलता आणि उपासमारीचं स्पष्ट चित्र होतं. अरुणला राग आला. तो म्हणाला, इथे कशासाठी आली आहेस? निघून जा इथून. आणि दरवाजा बंद करण्याआधीच सुमन त्याच्या पायांवर पडली. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. ती रडतच म्हणाली, अरुण, माझ्याकडून खूप मोठी चूक झाली. मी तुझ्या प्रेमाला कधीच समजू शकले नाही. मला पुन्हा या घरात घेऊन गे. हवं तर मी दासीसारखी राहीन, पण मला इथून कुठेही जाऊ देऊ नकोस. अरुणने तिला दूर सारत म्हणाला, आता तुला या घराच्या उंबरट्यावर उभा राहण्याचाही अधिकार नाही. तेवढ्यात त्याचे आई वडील दाराशी आले. आईने शांत स्वरात म्हणाले, बेटी, इथे आता काहीही उरलेलं नाही. जो संबंध होता तो तूच संपवलास. सुमन थरथरत्या आवाजात म्हणाली, आई, बाबा, मी जेव्हा हे घर सोडलं तेव्हा वाटलं होतं की मी निर्णय बरोबर घेतला आहे, पण माझं विचारच चुकले होते. ज्यासाठी मी अरुणला सोडलं ती नोकरीच गेली. माझ्या आई वडिलांनीही मला स्वीकारलं नाही. आता मी पूर्णपणे एकटी पडले आहे. गेले 3 दिवस मी काहीच खाल्लेलं नाही. आज जर तुम्ही मला स्वीकारलं नाही तर माझ्याकडे फक्त मृत्यूच पर्याय उरेल. आई वडील एकमेकांकडे पाहू लागले. आईच्या डोळ्यात पाणी आलं. वडिलांनी आपली मान खाली घातली. काही क्षण शांतता होती. मग आईने अरुणच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाली, बाळा, चूक कुणाकडूनही होऊ शकते, तिला माफ कर. अरुण रागाने म्हणाला, नाही आई, हिने मला नाकारलं होतं,
आता हिला परत घेण्याचा काही प्रश्नच नाही. पण वडिलांनी ठाम स्वरात सांगितलं, बेटा, जीवन द्वेषावर नाही तर क्षमेवर चालतं. जर तू तिला आज माफ केलं नाहीस तर उद्या तुलाच स्वतःची चीड येईल. अरुणने खोल श्वास घेतला. त्याच्या मनात संघर्ष सुरू होता. काही वेळ विचार करून त्याने रागाने म्हटलं, ठीक आहे, राहू दे तिला इथे, पण माझ्या आयुष्यात तिचं काही स्थान असणार नाही. सुमन फुटफुटून रडत होती. तिला समजत होतं की आपल्या चुकीची शिक्षा मिळते आहे. पुढचे काही दिवस सुमनने घरातले सगळे काम स्वतःच्या हातात घेतले. ती सगळ्यांसाठी जेवण बनवत असे, स्वच्छता करत असे आणि कोणालाही त्रास न होता आपल्या चुका भरून काढण्याचा प्रयत्न करत असे. सुरुवातीला घरातले लोक तिच्याशी अंतर ठेवून वागत होते, पण हळूहळू तिचं समर्पण सगळ्यांच्या मनाला स्पर्श करायला लागलं. मात्र अरुण अजूनही तिच्याशी तटस्थपणेच वागत होता. पण एक दिवस सुमन अचानक बेशुद्ध होऊन कोसळली आणि सर्वात जास्त घाबरलेला अरुणच होता. त्याने डॉक्टरांना बोलावलं, औषधं आणली आणि पहिल्यांदाच तिच्या शेजारी बसून रात्रभर जागत राहिला. वेळेनुसार अरुणचा राग आता कमी होऊ लागला. सुमन पुन्हा घराचा भाग झाली होती. आणि मग एक दिवस अरुणने स्वतःच सगळ्यांसमोर सांगितलं, मला असं वाटतं आहे की आता सुमनला दुसरी संधी द्यायला हवी. आईच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. वडिलांनीही मान हलवून म्हणाले, अगदी योग्य निर्णय घेतलास बेटा. क्षमा करणं म्हणजेच खरं यश. काही दिवसांनी अरुण आणि सुमनने पुन्हा लग्न केलं. यावेळेस कोणत्याही भ्रमविना, कोणत्याही स्वार्थाविना, फक्त खरी साथ आणि प्रेमाच्या वचनासोबत. कधी कधी नात्यांना दुसरी संधी दिल्यास आयुष्य नव्या वाटेवर येऊ शकतं आणि माफी ही सर्वात मोठी ताकद असते. जर ही कथा तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच कळवा आणि यातील कोणता क्षण तुमच्या मनाला सगळ्यात जास्त भावला तेही आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. पुन्हा भेटूया एका नव्या आणि हृदयस्पर्शी कथेसोबत. तोपर्यंत स्वतःची आणि आपल्या माणसांची काळजी घ्या. जय हिंद, जय भारत. धन्यवाद.